दोन तीन दिवसांनी मी अण्णा हजारे साहेबांच्या भेटीला जाणार आहे आणि साहजिकच त्यांचं वय 90, तर त्यांच्या सहकार्यामार्फत या पत्राचं त्यांना ब्रीफिंग मिळावं आणि मला त्यांनी सहकार्य करावं या हेतूने मी हा नवीन प्रकार अवलंबात आणत आहोत. तर सहकारी मित्र साहेबांना मी PM म्हणावं की काय, तर फक्त साहेबच हा शब्द वापरतो. तर साहेब अण्णा हजारे साहेबांना सांगा की गजानन वाघ ज्यांनी भारत मातेसाठी आयुष्य अर्पण केलं, तर ते 3 विषयाबाबत तुमचं मार्गदर्शन घ्यायला येत आहेत. एक म्हणजे किरण बेदी मॅडम यांनी त्यांचा जो अर्धा विषय बाकी आहे, भारतामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये ध्यान आणणं, त्यामध्ये लक्ष घालावं. दुसरं रामदेव बाबा यांनी साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती या विषयात लक्ष घालून स्वाभिमान भारताची निर्मिती करावी. आणि तिसरा विषय जो आहे तो शेती स्वतः स्वयंपूर्ण आहे, तर त्यांनी सुभाष पाळेकर शेती याचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने मी हे क्लिप बनवत आहोत. तिसरा महत्त्वाचा विषय आहे की UPSC किंवा MPSC ची मुलं सिलेक्ट झाले की जनता बिचारी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतं, त्यांच्या प्रभात फेऱ्या काढतं. हेतू हा की ते भारत माता निष्ठावान होतील आणि देशाची सेवा करतील. अशाच रीतीनं ज्यांना राष्ट्रपतीचं पद्मश्री मिळतं किंवा काय पद्मविभूषण, तर सामान्य जनतासुद्धा पाहतं की ते भारत मातेच्या सेवा करतील. पण मला जे त्यामध्ये सुधारणा सुचवावीशी वाटली या हेतूने मी ह्या क्लिप करत आहोत. आणि ह्या पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे किंवा कमीत कमी शब्दात तुम्हाला सांगून ब्रीफिंग देत आहोत. माझ्या लिखाणात वारंवार भारत माता निष्ठावान हा शब्द येतो, तर लोक थोडेसे नर्वस होतात आणि चिडतात. तर प्रत्यक्षात हा भारत माता निष्ठावान मला सामान्य लोकांनी शब्द शिकवला की जे काही विशेष नाहीत, पण त्यांनी बिचाऱ्यांनी भारत मातेची तप सेवा सुमिरन साध्या आहारातून सर्व आरोग्य हे विद्या प्रभावित व्हावे म्हणून 100 वर्षापासून हा प्रवास सुरू आहे आणि हे लोक 10 वर्षापासून ती सेवा करत आहेत, असा याच्यातला एक आशय आहे. दुसरं म्हणजे गोपाल शास्त्री असो की ज्योती माहुरकर मॅडम की जया दिलीप काळे मॅडम यांचे फोन नंबर सर्वांना अवेलेबल असतात. मात्र जेव्हा हे VIP असतात, नाना पाटेकर साहेब की सयाजी शिंदे, मकरंद नासपुरे किंवा कोणीही, यांची मात्र एवढी गोपनीयता असतं की त्यांना काही म्हणजे सामाजिक सेवेचा पण संपर्क साधणं कठीण असतं. आणि मग का संपर्क साधावा, तर आज महाराष्ट्रात नाना पाटेकर साहेबांचं 13 खेड्यांशी कनेक्शन आहे, जिथं एक संघपणे त्यांचं प्रशासन आहे. अशीच परिस्थिती राजस्थानमध्ये राजस्थानच्या राजेंद्र सिंगसोबत आहे. मात्र यांच्यासोबत संपर्क न झाल्यामुळे यांचे जे लोअर असतात त्यांना कुठून एवढी तळमळ असणार जी नाना पाटेकर साहेबांना किंवा राजेंद्र सिंगला आहे. तर ही आपली उत्तरं देतात की पाहू, विचार करू, वाचू, आम्ही बिझी आहो. आणि म्हणून ही गोष्ट मी अण्णासाहेब हजारे यांच्या नजरेस आणणं मला आवश्यक वाटलं. साहेबांना हे ब्रीफिंग देणं सोपं व्हावं म्हणून मी शेवटी लिहिलं किंवा अण्णा हजारे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेब, राधाकृष्णन, भजनलाल शर्मा यांच्याशी जर 1-1 मिनिटाचा फोन केला तर देश सुजलाम सुफलाम होईल. एवढे बोलून आता मी ही प्रस्तावना इथं थांबवतो.